नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी जिल्हा न्यायालय भरती 2024 अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। जिल्हा व सत्र न्यायालय लातूर यांच्या अंतर्गत सफाईगार या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडून अर्ज मागवण्यात आलेले होते। त्यांची यादी जे उमेदवार सफाईगार या पदासाठी चापल्य चाचणीकरिता पात्र ठरलेले आहेत अशा उमेदवारांच्या नावाची यादी ही जिल्हा सत्र न्यायालय लातूर यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत। पाहूयात सविस्तर या व्हिडिओमध्ये या यादीमध्ये किती उमेदवारांचं नावाचं समावेश करण्यात आलेला आहे, तसंच जे पात्र ठरलेले आहेत उमेदवार त्यांना कधी बोलावण्यात आलेलं आहे या चापल्य चाचणीकरिता। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, विदाऊट स्किप करता पहा। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी वेबसाईटवरती व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला रिक्रूटमेंट यावरती क्लिक करायचं आहे। रिक्रूटमेंटवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन विंडो ओपन होईल। त्यावरती तुम्हाला एक डिटेल माहिती भेटेल की या नोटीसमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे। स्वीपर रिक्रूटमेंट 2024 लिस्ट ऑफ एलिजिबल कॅन्डिडेट कॉल्ड फॉर द क्लिनिंग एक्झामिनेशन। ओके, सो ही PDF मी डाउनलोड करून घेतो जेणेकरून आपल्याला एक डिटेल माहिती समजेल की कोणत्या तारखेला तुम्हाला या परीक्षेसाठी बोलवण्यात आलेलं आहे आणि त्या संबंधित हॉल तिकीट कधी दिले जाणार आहे ते। ओके, सो पहा या ठिकाणी जिल्हा व सत्र न्यायालय लातूर सफाईगार पदाची पदभरती 2024 चापल्य व साफसफाई परीक्षेसाठी बोलवण्यात आलेल्या उमेदवारांची यादी किंवा अल्पसूची या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। ठीक आहे, सो उमेदवारांचे नाव या ठिकाणी पाहू शकता तुम्ही। बैठक क्रमांक देण्यात आलेला आहे, तसंच अर्जाचा नोंदणी क्रमांक आहे, अर्जदारांचे नाव तसंच पत्ता या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करतो। त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ही PDF डाउनलोड करून घ्या आणि तुमचं नाव या यादीमध्ये आहे का चेक करायचं आहे। जर तुमचं नाव या यादीमध्ये असेल तर तुम्हाला कोणत्या तारखेला बोलवण्यात आलेलं आहे याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया, जेणेकरून तुम्हाला त्या दिवशी वेळेवर हजर राहता येईल। ठीक आहे, सो जवळपास उमेदवारांची संख्या जर पाहिली तर ओके, सो PDF थोडीशी मोठी आहे या ठिकाणी उमेदवारांची। ओके, सो 208 उमेदवार या ठिकाणी बोलवण्यात आलेले आहेत। ठीक आहे, सो लास्ट उमेदवाराचं नाव पहा, बामणे हनुमंत नवनाथ, राहणार अण्णाभाऊ साठे नगर, पाण्याच्या टाकीजवळ, चाकूर, जिल्हा लातूर हे या उमेदवाराचं ॲड्रेस आहे। ओके, सो ही अपडेट आलेली आहे जिल्हा सत्र न्यायालय भरती 2024 मार्फत लातूर जिल्हा सत्र न्यायालय अंतर्गत। ओके, आता ह्या सूचना काही महत्त्वाच्या आहेत पहा या ठिकाणी। जिल्हा न्यायालय लातूर सफाईगार पदाची भरती 2024 सूचना। लातूर न्यायिक जिल्ह्यातील सफाईगार या पदासाठी अल्पसूचित नाव नमूद करण्यात आलेल्या सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की त्यांनी लातूर जिल्हा न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यायचं आहे। सदरील प्रवेशपत्र दिनांक 15 ते 19 जुलै 2024 या कालावधीमध्ये कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेवर प्रबंधक जिल्हा न्यायालय यांच्याकडून ते स्वाक्षरीत लिहून घ्यायचं आहे। ठीक आहे, सो जे काही परीक्षेचे प्रवेशपत्र असणार आहे ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्यावरती 15 ते 19 जुलै दरम्यान या कार्यालयीन कामकाजाच्या वेळेदरम्यान तुम्हाला त्यावरती जिल्हा न्यायालय यांच्यामार्फत स्वाक्षरीत लिहून घ्यायचं आहे। सदर प्रवेशपत्र चापल्य व सफाईगार किंवा साफसफाई परीक्षेच्या वेळेस सादर करावायचं आहे। ओके, सो विद्यार्थी मित्रांनो, तो प्रवेशपत्र कशा पद्धतीने आहे या ठिकाणी पहा। ओके, सी हिअर, हे प्रवेशपत्र आहे जिल्हा न्यायालय लातूर सफाईगार पदाची भरती 2024 प्रवेशपत्र। यावरती तुमचं या ठिकाणी फोटो असेल, उमेदवारांचे नाव, तुमचे नाव, बैठक क्रमांक आहे, अल्पसूचित नमूद केल्याप्रमाणे ही जी काही लिस्ट या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्या यादीप्रमाणे तुमचं या ठिकाणी मेन्शन करायचं आहे। बैठक क्रमांक, अर्ज क्रमांक, जन्मदिनांक तसंच तुमचे लिंग, स्त्री किंवा पुरुष जे उमेदवार महिला उमेदवार असतील तर या ठिकाणी मेन्शन करायचं आहे। परीक्षा दिनांक आहे, तसंच वेळ तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेला आहे। ठीक 9 वाजता तुमची ही परीक्षा घेतली जाणार आहे। परीक्षा केंद्र जिल्हा न्यायालय लातूरचा परिसर असणार आहे। यामध्ये उमेदवारांसाठी सूचना पहा, उमेदवारांनी परीक्षेच्या दिनांकास परीक्षेच्या अर्धा तास अगोदर म्हणजेच 8:30 वाजता
उपस्थित राहायचं आहे। तसेच मागील पानावर दिलेल्या सर्व सूचनांचे पालन तुम्हाला करायचे आहे। जसे की या ठिकाणी महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आलेल्या आहे। परीक्षा केंद्राचे नियमांचे उल्लंघन केल्यास परीक्षा केंद्रात व त्यांच्या परिसरात उमेदवारास प्रवेश नाकारण्यास अधिकार जिल्हा न्यायालय अथवा अधिकृत जे नियुक्त अधिकारी आहेत त्यांना राहणार आहे। तसंच तुम्हाला परीक्षेला जाताना ओळखपत्र सोबत घेऊन जावं लागणार आहे। कुठलेही एक त्यामध्ये पॅन कार्ड आहे, वाहन चालक परवाना आहे, मतदान ओळखपत्र आहे, पासपोर्ट असणार आहे, बँक पासबुक असणार आहे, इत्यादींपैकी एक जरी तुमच्याकडे असेल ID प्रूफ तरी चालेल। ठीक आहे। सो ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे। ज्या उमेदवारांनी या पदासाठी अप्लाय केलेलं आहे त्यांनी ही PDF डाउनलोड करून घ्यायची आहे। याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल। ठीक आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, बेस्ट ऑफ लक तुमच्या जे सापसबे चापल्य चाचणीकरिता। ओके, सो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।